नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. 12वीचा ऑनलाईन निकाल जाहीर. कोल्हापूर विभागाची राज्यात दुसऱ्या स्थानावरून 6व्या स्थानावर घसरण. समविचारी लोकांना एकत्र घेऊन गोकुळची निवडणूक आपण लढवणार हे पक्क. आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ निवडणुकीबाबत भूमिका केली स्पष्ट. जागतिक स्तरावर विद्यापीठ गुणवत्तेचं मूल्यांकन करणाऱ्या टाइम्स हायर एज्युकेशन एशिया 2026 या मानांकनामध्ये शिवाजी विद्यापीठाला भारतातील एकूण सार्वजनिक राज्य विद्यापीठांतर्गत 10व आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक राज्य विद्यापीठात शिवाजी विद्यापीठाला दुसरं मानांकन प्राप्त. या मानांकनामध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या दोनच सार्वजनिक राज्य विद्यापीठांचा समावेश. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं राहणाऱ्या धीरेंद्र सिदारनं सख्खा भाऊ नरेंद्रचा केला खून. संशयित धीरेंद्र सिदारला अटक. आणि निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडून विशेष जनजागृती मोहीम. आमदार सतेज पाटील यांची माहिती. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला. कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल 89.97% लागला. गतवर्षीच्या तुलनेत निकालात 3.67% घट झाली आहे. यावर्षी सुद्धा निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 91.86% इतका लागला आहे. गतवर्षी कोल्हापूर विभाग राज्यात दुसऱ्या स्थानी होता. यावर्षी मात्र या विभागाची 6व्या स्थानावर घसरण झाली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वी परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला. कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा असे 3 जिल्हे मिळून विभागीय निकाल 89.97% लागला आहे. एकूण 1,10,465 जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 99,398 जण उत्तीर्ण झालेत. कोल्हापूर विभागीय निकालात गतवर्षीच्या तुलनेत 3.67% इतकी घट झाली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत कोल्हापूर विभागाची राज्यात दुसऱ्या स्थानावरून 6व्या स्थानावर घसरण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा एकूण निकाल 91.86% लागला आहे. कोल्हापूरमधून एकूण 47,838 जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 43,946 जण उत्तीर्ण झालेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत 2.54% घट झाली आहे. यावर्षीसुद्धा विभागीय निकालात मुलींनी बाजी मारली आहे. कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबवल्यानं होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसला. त्यामुळं निकालात घट झाल्याचं प्रभारी विभागीय सचिव अनुराधा मेहत्रे यांनी सांगितलं. एकूणच आपल्या कोल्हापूर विभागाचा जो निकाल आहे तो 89.97% इतका लागलेला असून पूर्ण राज्यामध्ये आपण 6व्या क्रमांकावरती स्थान पटकावलेले आहे. यावर्षी मुलींचं जे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे ते मुलांच्या प्रमाणापेक्षा 9.29% पेक्षा अधिक आहे. आणि मार्च 25चा जो निकाल होता तो 93.64% इतका होता. मार्च 26चा ह्या वर्षीचा निकाल 89.97% इतका असून गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालामध्ये 3.67% इतकी घट झालेली आहे. यावर्षी आपण पूर्णपणे कॉपीमुक्त अभियान खूप प्रभावीपणे राबवलेलं आहे. यावर्षी आपल्या विभागामध्ये सातारा आणि कोल्हापूरची एकही गैरप्रकाराची केस निदर्शनास आलेली नाही. सांगली जिल्ह्याच्या केवळ 2च केसेस अशा निदर्शनास आलेल्या आहेत. यांच्या खास कृतीयुक्त सहकार्याबद्दल विभागीय मंडळ आपले मनपूर्वक आभार मानते. यावर्षी जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. परंतु
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना नव्या उमेदीने यश संपादन करण्यासाठी मंडळामार्फत शुभेच्छा देण्यात येत आहेत. धन्यवाद. जे आपण गैरप्रकार रोखले, CCTV वगैरे लावला प्रभावी यावर्षीचे जो निकाल आपला घट झालेला आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की प्रत्येक वर्गामध्ये आपण CCTV कॅमेऱ्यांचं आयोजन केलेलं आहे आणि ज्या वर्गांमध्ये किंवा ज्या शाळांमध्ये CCTV नव्हते त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली आपण ड्रोन फिरवलेले आहेत. ड्रोन आणि त्याच्याबरोबर ड्रोन बरोबरच आपण व्हिडिओ शूटिंग ही प्रत्येक वर्गामध्ये केल्यामुळे बऱ्यापैकी गैरप्रकारांना आळा बसलेला आहे. त्यामुळे थोडीशी घट झालेली आहे. आणि पण कोल्हापूर जिल्ह्याचा शाखानिहाय निकालामध्ये विज्ञान शाखेचा निकाल 98.23%, कला शाखेचा 80.56%, वाणिज्य शाखेचा 85.87%, व्यावसायिक शाखेचा निकाल 92.67%, तर ITIचा निकाल 87.80% इतका लागला आहे. आज ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पत्रकार बैठकीला सहाय्यक सचिव गजानन उकिरडे, लेखाधिकारी प्रणत जमदग्नी, वरिष्ठ अधीक्षक दीपक पोवार, मनोज शिंदे, पर्यवेक्षक सुनील नलवडे उपस्थित होते. गोकुळ दूध संघात शेतकरी भिमुख कारभार करण्याची माझी भूमिका आहे. गोकुळच्या न्यायालयीन प्रक्रियेतील स्थितीबाबत 5 तारखेनंतर मी बोलेन. मात्र समविचारी लोकांना बरोबर घेऊन गोकुळची निवडणूक आपण लढवणार हे पक्का आहे, असं आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत सोमवारी म्हणजेच 4 मे रोजी संपत आहे. सध्या गोकुळ दूध संघाशी संलग्न औसायानातील दूध संस्थांची सहाय्यक निबंधकांकडून सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत गोकुळची निवडणूक घेता येणार नाही. तसंच सध्याच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देखील देता येणार नसल्याचं गोकुळ संदर्भात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळं 2 दिवसात गोकुळवर प्रशासक येणार हे जवळपास निश्चित आहे. सध्या गोकुळ दूध संघावर आमदार सतेज पाटील आणि नामदार हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे. गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या संदर्भात माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघात शेतकरीभिमुख कारभार करण्याची आपली भूमिका आहे. त्यामुळं समविचारी लोकांना एकत्र घेऊन गोकुळची निवडणूक लढवण्याचं आपलं पक्क असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. या गोकुळमध्ये शेतकरीभिमुख कारभार करण्याची आमची भूमिका असणार आहे. त्यामुळं थोडं 5 तारीख झाल्यानंतर नेमकं काय होतंय, प्रशासक येतोय आहे त्या बॉडीला कंटिन्युएशन मिळते, त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं संयुक्त राहील. त्यानंतर कारण की शेवटी आता ते महायुती म्हणून लढणार म्हणून त्याने जाहीर केले. आता मी समविचारी जे माझ्याबरोबर येतील, कोणी येतील, जे येतील त्यांना घेऊन लढायचा निर्णय आमचा पक्का आहे. नामदार हसन मुश्रीफ हे गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढवणार असं विधान गेल्या 6 महिन्यांपासून करतायत. त्यामुळे जणू मुश्रीफ हेच महायुतीचे शिल्पकार आहेत की काय, अशी मार्मिक टिप्पणीही आमदार पाटील यांनी केली. मला वाटतं खरं मुश्रीफ साहेबांनी महायुतीचंच पॅनेल असणार असं एक 12,000 वेळा जाहीर केलेलं आहे गेल्या 6 महिन्यात. त्यामुळे आता माझं काय त्यांचं त्या बाबतीत बोलणं झालेलं नाही. कारण की त्यांनी एवढं ते मुश्रीफ साहेबांनी महायुतीचा एवढा ध्यास घेतलेला आहे की महायुतीचे शिल्पकार असल्यासारखं ते आता अगदी महायुती म्हणून या ठिकाणी सगळं पुढं जात आहे. आत्तापर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ दूध संघातून राजकीय जोडे आम्ही बाहेर ठेवलेत. मात्र पुढच्या बाजूनं महायुती म्हणून ते सगळे एकत्रित येणार असतील तर आपण त्यांना थांबवू शकत नाही. पण कोल्हापूर जिल्ह्यातील सुज्ञ जनता गोकुळच्या निवडणुकीत आपल्या पाठीशी राहील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. इचलकरंजीमधील कूपनलिकांच्या खर्चाबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सभाध्यक्ष महापौर उदय धातुंडे यांनी या विषयावर चर्चा बंद करावी अशी सूचना केली. मात्र त्यावर आक्षेप घेत विरोधी शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनी सभाध्यक्षासमोरील जागेत ठाण मांडल्यामुळं वातावरण चांगलंच तापलं. तसंच कचरा उठावाबाबत
नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्यानं संबंधित मक्तेदाराचा ठेका रद्द करण्याच्या विषयावरून सभेत मोठा गदारोळ उडाला. सभेत विविध 38 विषयांवर तब्बल 7 तास चर्चा झाली. इचलकरंजी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर उदय धातुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी गट नेते उदयसिंह पाटील यांनी विषयपत्रिकेवरील सुरुवातीच्या 11 विषयाव्यतिरिक्त उर्वरित विषयांच्या टिप्पणीवर आक्षेप घेत त्या विषयांवर चर्चा करणं बेकायदेशीर ठरेल, त्यामुळे ते विषय पुढील सभेत घेण्याची मागणी केली. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पाऊण तास शाब्दिक वाद झाला. यावेळी नगरसेवक रणजित जाधव यांनी वारंवार मागणी करूनही पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करत सभात्याग केला. ई-बसच्या चार्जिंग स्टेशनचं काम रखडल्यावरून नगरसेवक तानाजी पोवार यांनी या कामाचा मक्तेदार भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला. उद्यान नामकरणावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. सभेत शहरातील कूपनलिकांच्या खर्चाबाबत सत्तारूढ आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सभाध्यक्ष महापौर उदय धातुंडे यांनी या विषयावर चर्चा बंद करावी अशी सूचना केली. मात्र त्यावर आक्षेप घेत विरोधी शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनी सभाध्यक्षांच्या समोरील जागेत ठाण मांडल्यामुळं सभेतलं वातावरण चांगलंच तापलं. घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याच्या कामाच्या मक्तेदाराविरोधातील तक्रारीच्या विषयावर चर्चा करताना सर्वांनीच असमाधान व्यक्त केलं. संबंधित मक्तेदाराचा ठेका रद्द करण्यावरून सभेत मोठा गदारोळ उडाला. 2 सफाई कामगारांना सेवेत घेण्याबाबतच्या विषयावर चर्चा करून धोरणात्मक निर्णयासाठी ठराव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधकांनी गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालय फी आणि डिपॉझिट वाढीस विरोध केला. मात्र बहुमतानं हा विषय मंजूर करण्यात आला. सभेत विविध 38 विषयांवर तब्बल 7 तास चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेत सभागृह नेते विठ्ठल चोपडे, नगरसेवक प्रदीप धुत्रे, सयाजी चव्हाण, संजय तेलनाडे, संतोष शेळके, सचिन राणे, सुशांत कलागते, अमर जाधव, राजू बोंद्रे, ध्रुवती दळवाई, मनीषा नवनाळे आदी नगरसेवक नगरसेविकांनी भाग घेतला. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह शिरोली ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी आमदार पडळकर यांनी संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या शाहिद सनदे आणि शाहरुख देसाई यांनी मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्याचं चित्रीकरण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार 4 दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. यानंतर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. आज आमदार गोपीचंद पडळकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिरोली ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी लैंगिक अत्याचार प्रकरण गंभीर असून या घटनेच्या मुळाशी जाणं गरजेचं असल्याचं सांगितलंय. एका बाजूला हिंदूंच्या देवदेवतांची विटंबना करणं, राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना, लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं काम पद्धतशीरपणे सुरू आहे. पण हे खपवून घेतलं जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. महाराष्ट्रात लव्ह जिहादची 5 ते 6 प्रकरणं उघडकीस आली असून या सर्व प्रकरणांची स्वतंत्रपणे SIT स्थापन करून या घटनेमागील बोलवता धणी याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करून कठोरातील कठोर शिक्षा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. शिरोली ग्रामपंचायतीनं याबाबत घेतलेली भूमिका अत्यंत कौतुकास्पद असून अन्य ठिकाणी अशी भूमिका घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पडळकर यांना निवेदन देत लव्ह जिहाद करणाऱ्या आरोपींच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, दीपक यादव, अर्जुन चौगुले, राजेश पाटील, संजय पाटील, योगेश खवरे, चंद्रकांत जाधव, निलेश शिंदे, योगेश खाडे, हरी पुजारी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांनी आता स्वतःचं नागरिकत्व सिद्ध करणं ही स्वतःची जबाबदारी आहे, अन्यथा मतदानाचा अधिकार रद्द होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून विशेष पुनर्निरीक्षण मोहीम राज्यभर सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देखील ही मोहीम राबवली जात असून यासाठी काँग्रेस पक्षाकडून विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत केलं. निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येणारी विशेष पुनर्निरीक्षण मोहीम राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातही सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक अचूक करण्यावर भर दिला जातोय. बनावट नावं वगळणं, नव्या मतदारांची नोंद करणं तसंच चुकीची माहिती दुरुस्त करणं ही प्रक्रियासुद्धा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 33,67,659 इतके मतदार असून यापैकी 24,52,417 मतदारांचं मॅपिंग झालं आहे. उर्वरित 9,15,242 इतक्या म्हणजेच एकूण मतदारांच्या 27% मतदारांचं मॅपिंग होणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील शहरातील सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची कोल्हापूर काँग्रेस कमिटीमध्ये बैठक घेतली. बैठकीत या मोहिमेबाबत सविस्तर माहिती देऊन काँग्रेस पक्षाच्या BLO आणि कार्यकर्त्यांना सक्रिय राहण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर काँग्रेस कमिटीकडून राबवल्या जाणाऱ्या जनजागृती मोहिमेची माध्यमांना माहिती दिली. अनेक नागरिक स्थलांतरामुळं वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास जातात किंवा मतदार यादीतील माहिती अद्ययावत करत नाहीत. त्यामुळं यादीत त्रुटी निर्माण होतात. हीच बाब लक्षात घेऊन बूथ लेवल ऑफिसर घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळतायत. या मोहिमेबाबत नागरिकांमध्ये अपेक्षित प्रमाणात जनजागृती नसल्यामुळं कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षानं पुढाकार घेत विशेष मोहीम सुरू केल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. मतदार यादी अचूक राहण्यासाठी नागरिकांनी स्वतःची माहिती तपासून आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. मोहिमेदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जनजागृती केली जाणार असून जिल्हा काँग्रेसकडून एक QR कोडही प्रसारित करण्यात आला आहे. तसंच 9672599990 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास व्हॉट्सॲपवर सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय. यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यात राबवला जाणारा हा उपक्रम काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात राबवण्यात येणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. आमदार पाटील हे स्वतः रविवारी कसबा वावड्यातील 18 क्रमांकाच्या बूथवर भेट देणार आहेत. सकाळी 8:30 ते दुपारी 12 या वेळेत ते घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधणार असून या मोहिमेची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, संजय कांबळे, बाळासाहेब सरनाईक, तौफिक मुल्लाणी, सरलाताई पाटील, भारती पोवार, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, चेतन नरके, प्रकाश पाटील, विनायक घोरपडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं धीरेंद्र सिदार यानं आपला सख्खा भाऊ नरेंद्र याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात शेतात लपलेला संशयित धीरेंद्र सिदार याला अटक केली असून त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. मूळचे छत्तीसगड राज्यातील नरेंद्र सिदार आणि धीरेंद्र सिदार हे दोघे सख्खे भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून शाहूवाडी तालुक्यातील मलकापुरात भाड्यानं राहतात. आज मलकापूर नगर परिषदेच्या मागील बाजूला असलेल्या नरसिंह मंदिराजवळ नरेंद्र याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली. प्राथमिक तपास करत असताना घटना घडल्यापासून नरेंद्रचा भाऊ धीरेंद्र पसार झाल्यानं पोलिसांचा संशय बळावला. या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. पसार झालेला धीरेंद्र हा मलकापूर इथल्या एका शेतवाडीत आढळून आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत शुक्रवारी रात्री नरेंद्रचा भाऊ धीरेंद्र याच्याशी वाद झाला होता. या वादातून रागाच्या भरात धीरेंद्र यानं लोखंडी पट्टीनं केलेल्या मारहाणीत नरेंद्र याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यांच्यातील वादाचं कारण समजू शकलेलं नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, अंमलदार हिंदूराव केसरे, वसंत पिंगळे, विनोद कांबळे, सतीश जंगम, संजय पडवळ
यांनी या कारवाईत सहभाग घेतला. राज्यात शुक्रवारी राजा शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. दरम्यान आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रिन्स शिवाजी या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी DYP मॉलच्या PVRमध्ये या चित्रपटाच्या विशेष प्रीमियर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत या चित्रपटाचा आनंद लुटला. रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा मराठी चित्रपट राज्यात शुक्रवारी प्रदर्शित झाला. दरम्यान 1 मे या महाराष्ट्र दिनी आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून महापालिकेच्या प्रिन्स शिवाजी या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी DYP सिटीमधील PVRमध्ये या चित्रपटाचा विशेष प्रीमियर शो आयोजित केला होता. चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि मावळ्यांच्या वेशभूषेत उपस्थिती लावली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने चित्रपटगृह दणाणून सोडलं. आमदार पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत हा चित्रपट पाहिला. लहान वयातच मुलांना छत्रपती शिवरायांचा इतिहास माहीत व्हावा या उद्देशानं हा उपक्रम घेतल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा मुलांच्यापर्यंत पोचला पाहिजे. ज्या कर्तृत्वान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनाची भूमिका या ठिकाणी घेतली, संघर्ष करून या ठिकाणी मावळ्यांच्या जोरावर या ठिकाणी स्वराज्य स्थापन या ठिकाणी करण्याची भूमिका घेतली, तो इतिहास या मुलांच्या पुढे जावा. रितेश देशमुखांनी हा सिनेमा आणलेला आहे आणि म्हणून महानगरपालिकेतल्या मुलांना घेऊन आज तो सिनेमा आम्ही बघणार आहोत. यावेळी नगरसेवक सचिन चौगले, रुपाली अजित पोवार, ॲडव्होकेट निलेश नरुटे, अजित पोवार धामोडकर, युवराज उल्पे, तानाजी लांडगे, राहुल आवळेकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी रॅली, विविध क्षेत्रातील गुणवंतांचे सत्कार अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी छत्रपती शाहू स्टेडियम इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला. राजर्षी शाहू महाराजांच्या या कर्मभूमीत आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्याला राज्याच्या नकाशावर विकासाचं रोल मॉडेल बनवूया असं आवाहनही पालकमंत्री आंबेडकर यांनी केलं. यावेळी जिल्ह्याच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. पालकमंत्री आंबेडकर यांनी उपस्थित विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांची भेट घेऊन सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच उपस्थित स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा उचित सन्मान केला. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार शिवाजी पाटील, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत आदी उपस्थित होते. पन्हाळा प्रांताधिकारी कार्यालयासमोर पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसील कार्यालयासमोर तहसीलदार माधवी शिंदे, पन्हाळा पंचायत समिती कार्यालयासमोर सभापती रवींद्र पाटील, तर पन्हाळा पोलीस ठाण्यासमोर पोलीस निरीक्षक ज्ञानदेव शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पन्हाळा नगर परिषदेच्या कार्यालयासमोर पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते, तर गडावरील ऐतिहासिक सज्जाकोटीतील ध्वजारोहण पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पन्हाळा पोलिसांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. सिद्धनेरलीत सिटू कामगार संघटनेच्या वतीनं रॅली काढून कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नदी किनाऱ्यापासून निघालेल्या या रॅलीत कामगारांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत आपल्या हक्कासाठी जोरदार घोषणा दिल्या. यानंतर लालबावटा कार्यालयाजवळ कॉम्रेड शिवाजी मगदूम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कार्यक्रमात RPL प्रशिक्षण योजनेबाबत जिल्हा समन्वयक शाहबाज पठाण यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत कामगारांनी संताप व्यक्त केला. याप्रसंगी नफिसा पठाण, उज्ज्वला पाटील, मोहन गिरी, संदीप सुतार, आनंदा कराडे,
रमेश निर्मळे यांच्यासह सिटू तसंच विविध संघटनांचे पदाधिकारी कामगार उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनासह कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजितसिंह जाधव, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर राजाराम गुरव, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर अजय माळी, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर अजय साळी यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. पन्हाळकरांच्या पाणी प्रश्नासाठी नगर परिषदेनं गडाच्या पायथ्याशी धबधबेवाडी इथं सोलर प्रकल्पाचं काम सुरू केलंय. या प्रकल्पामुळं वीज बिलाचा नगर परिषदेच्या तिजोरीवर येणारा भार कमी होणार आहे. मात्र या प्रकल्पाचं काम मध्येच थांबल्यानं नागरिक आक्रमक झालेत. काम पूर्ण करावं या मागणीसाठी 3 नागरिकांनी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. नगर परिषदेनं लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलंय. पन्हाळगडावरील नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी नगर परिषदेनं गडाच्या पायथ्याशी धबधबेवाडी इथं सोलर प्रकल्पाचं काम सुरू केलंय. या प्रकल्पामुळं वीज बिलाचा नगर परिषदेच्या तिजोरीवर येणारा भार कमी होणार आहे. मात्र काही कारणास्तव काम अर्ध्यावरच बंद पडलंय. 2 वर्ष होऊन गेले तरी या ठिकाणी प्रकल्पाचा फक्त सांगाडा उभा आहे. काम पूर्ण होण्याअगोदरच ठेकेदारानं 40 लाखांची उचल केली आहे. त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी, या प्रकल्पासंदर्भात माहिती मिळावी, संबंधितांवर कारवाई करावी, काम लवकरात लवकर पूर्ण करावं या मागण्यांसाठी गडावरील प्रमोद उदाळे, सुनीता उदाळे, पृथ्वीराज नायकवडी या तिघांनी 1 मे महाराष्ट्र दिनादिवशी पन्हाळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. काम ते जवळपास 54 लाखाचं आहे आणि 40 लाख उचल केले अशा अंदाजे आम्हाला माहिती मिळते. पण याबाबत आम्ही माहिती अधिकार टाकला असता आम्हाला ते नगरपालिकेकडून कोणतेही उत्तर मिळालेलं नाही. 2 महिने झाले. माहिती अधिकार झाला 1 महिन्यानंतर अपील अर्ज केला. अपील अर्जाला सुद्धा त्यांनी काही उत्तरे दिले नाही. त्यांना म्हणजे नागरिकांची काही किंमतच नाही आणि ह्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आम्हाला शंका आहे. म्हणून आम्ही वेळोवेळी नगरपालिकेत गेलो, याचा जाब विचारला, पण त्यांच्याकडून कोणतेही आम्हाला उत्तर मिळालं नाही. म्हणून आम्ही उपोषणाला बसलो आहे. आम्हाला सदैशिर कायदेशीर मार्गाने, आमचा संविधानावर विश्वास आहे, त्या मार्गाने आम्हाला योग्य ते उत्तर मिळावं आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आम्ही उपोषणाला इथं बसलो आहे. दरम्यान पन्हाळा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्री पवार, मुख्याधिकारी चेतन कुमार माळी, नायब तहसीलदार संजय वळवी, विजय जाधव यासह सर्व नगरसेवकांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. सोलर प्रकल्पाचं काम येत्या महिन्याभरात पूर्ण करून घेऊ असं लेखी आश्वासन नगर परिषदेच्या वतीने देण्यात आलं. पॅनल ऑर्डर झाले होते. अगेन्स्ट मटेरियलचं आपण बिल काढलं होतं. 10% होल्ड करून बाकीचं बिल काढलं होतं. पण काय झालं, पॅनल डिफेक्टिव्ह निघाले, जे काही फुटले होते, तुटले होते. मग त्यामुळे काय केलं, आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला की असे तुमचे पॅनल बदलून द्या. त्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरने पॅनल बदलायला नेले. मध्यंतरच्या कालावधीमध्ये काय झालं की पॅनल वेळेत येऊ शकले नाही आहेत. ते रेट दरवाढ ह्या गोष्टींमुळे सगळा विषय झाला. पण आज रोजी आम्ही त्यांना म्हणजे मागील आठवड्यातच आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहे. त्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसात ते सगळे पॅनल बसून तिथून पुढच्या 10 ते 15 दिवसात सगळं कारवाई करून देतो. लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतलं. यावेळी पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कसबा बावडा परिसरातील नगरसेवकांच्या वतीनं कामगार दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या 200हून अधिक स्वच्छता आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. कामगार दिनानिमित्त कसबा बावडा परिसरातील नगरसेवकांच्या वतीनं महापालिकेच्या आरोग्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा कसबा बावडा इथं आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या 200हून अधिक आरोग्य आणि स्वच्छता विभागाकडील कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शहराच्या स्वच्छतेची आणि आरोग्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन अहोरात्र कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता लोकांच्या आरोग्याची कर्मचारी काळजी घेतात. आपल्या आरोग्याची काळजी घेत जनतेची काळजी घेणं हे त्यांचं कर्तव्य असल्याचं कायम आपल्या कामातून ते दाखवून देतात. या कर्मचाऱ्यांचा सन्मान होणं हे देखील गरजेचं आहे. याचबरोबर स्वच्छतेमध्ये आणखी सुलभता येण्यासाठी स्वच्छतेसाठी लागणारी आधुनिक पद्धतीची मशिनरी घेण्यासंदर्भात आमदार फंडातून निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही यावेळी आमदार सतेज पाटील यांनी दिली. स्वच्छता कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आयुक्तांबरोबर बैठक घेऊ असं आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलं. यावेळी नगरसेवक सुभाष बुचडे, सचिन चौगले, स्वाती येवलुजे, रुपाली पोवार धामोडकर, पुष्पा नरुटे, अर्जुन माने, विनायक कारंडे यांच्यासह श्रीराम सेवा सोसायटीच्या सभापती शीतल पाटील, उपसभापती सुभाष गदगडे आणि सर्व संचालक तसंच माजी नगरसेवक मोहन सालपे, ॲडव्होकेट निलेश नरुटे, आरोग्य निरीक्षक स्वप्नील उल्पे, प्रकाश लोंढे यांच्यासह स्वच्छता कर्मचारी आणि आरोग्यसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून शिवकार्यनिष्ठा प्रतिष्ठान गडकोट संवर्धन समिती कोल्हापूरच्या वतीनं शुक्रवारी जुन्या शिवाजी पूल परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात उपमहापौर अक्षय जरग आणि नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांची उपस्थिती होती. शिवकार्यनिष्ठा प्रतिष्ठान गडकोट संवर्धन समिती कोल्हापूर यांच्या वतीनं वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. प्रतिष्ठानच्या वतीनं वर्षभरात गड किल्ल्यांची आणि ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता केली जाते. शुक्रवारी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीनं पंचगंगा नदीवरील जुन्या शिवाजी पुलाची स्वच्छता करण्यात आली. प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी शुक्रवारी पंचगंगा पुलावरील जुन्या शिवाजी पुलावर उगवलेली झाडे झुडपे काढून टाकली. तसंच परिसरातील कचरा उठाव करून स्वच्छता केली आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, शिवराज्याभिषेक समितीचे उपाध्यक्ष हेमंत साळोखे, सामाजिक कार्यकर्ते गणेश जाधव यांनी उपस्थिती लावली. या स्वच्छता मोहिमेत शिवकार्यनिष्ठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी खोत, सौरभ ठमके, शुभम रोकडे, सुशांत तांबेकर, विद्याधर घोटणे, प्रज्योत खुरंदळे, योगेश कुरणे, अमृत नरके, संग्राम माने, दयानंद कुंभार, प्रथमेश मस्कर, अवधूत निकम, प्रमोद कदम, रितेश चौगुले, प्रणव पाटील, बबन राणे यांनी सहभाग घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातील लेण्यांच्या संवर्धनासाठी स्थानिक संघटना आणि इतिहासप्रेमींनी जिल्हा प्रशासन आणि भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करावा असं आवाहन लेणी अभ्यासक आनंद खरात यांनी केलंय. पन्हाळा तालुक्यातील पोहाळे इथं कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धन संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील ऐतिहासिक पोहाळे इथं कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक संघाच्या वतीनं शुक्रवारी बुद्ध जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संपूर्ण लेणी परिसरात सजावट करण्यात आली होती. सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी बुद्धम शरणम गच्छामी या आवाजानं संपूर्ण लेणी परिसर आध्यात्मिक ऊर्जा आणि धम्ममय वातावरणानं न्हाऊन निघाला. या कार्यक्रमास पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील लेणी अभ्यासक आनंद खरात, माजी आमदार राजीव आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना खरात यांनी पोहाळेतील लेणींचं ऐतिहासिक महत्त्व, स्थापत्य वैशिष्ट्ये आणि प्राचीन सांस्कृतिक वारसा यावर सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं. कोल्हापूर जिल्ह्यातील लेण्यांच्या संवर्धनासाठी स्थानिक संघटना आणि इतिहासप्रेमींनी जिल्हा प्रशासन आणि भारतीय पुरातत्व विभाग यांच्याकडे पाठपुरावा करावा असं आवाहन खरात यांनी केलं. यावेळी रणजित केळुसकर, राजीव सोरटे, डॉक्टर प्रवीण कोडोलीकर, निलेश बनसोडे, अनिता गवळी, सुरेश बेनाडे, आनंदा राजहंस यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, लेणी संवर्धक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडीत 7 दिवसांपासून साईबाबा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधत शुक्रवारी या उत्सवाची सांगता झाली. चक्रेश्वरवाडीत साई उत्सव तब्बल 22 वर्षांपासून साजरा होतोय. यंदाच्या उत्सवाला 24 एप्रिलपासून सुरुवात झाली. या काळात दररोज कलश पूजन, काकड आरती, गुरुचरित्र पारायण, हरिपाठ, धुपारती
तसंच भजन कीर्तन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून गेलं होतं. शिर्डीहून आलेल्या साईबाबांच्या पादुकांच्या आगमनानं शुक्रवारी गावात भक्तीचा महापूर उसळला होता. बुद्ध पौर्णिमेनिमित्त या पादुकांची पारंपरिक वादनाच्या गजरात बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदंगांच्या निनादात भाविकांनी फुगड्या आणि मानवी रिंगण घालत उत्साहानं सहभाग घेतला. साई भक्तांनी साईबाबांचा देखावा सादर करत उपस्थितांची मनं जिंकली. उत्सवाच्या सांगतेला महाप्रसाद आणि सुमधुर संगीत भजनांचा कार्यक्रम झाला. कोल्हापूर जिल्ह्यासह विविध भागातून आलेल्या भाविकांनी उपस्थिती लावून भक्तीचा उत्सव अनुभवला. श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक सहभाग याचा सुंदर संगम असलेल्या या उत्सवानं चक्रेश्वरवाडी गावात भक्तीचा अविस्मरणीय ठसा उमटवला. ऐतिहासिक पन्हाळगडावरील साधोबा तलाव इथं मुस्लिम समाजाचं प्रार्थनास्थळ आहे. या प्रार्थनास्थळाशेजारी बांधलेल्या शौचालयाचं बांधकाम आणि पत्र्याचं शेड हे महसूल विभागाच्या हद्दीत होतं. ट्रस्टनं हे बांधकाम स्वतःहून उतरवण्याचं काम सुरू केलंय. ऐतिहासिक पन्हाळगडावरील साधोबा तलाव इथं मुस्लिम समाजाचं प्रार्थनास्थळ आहे. या प्रार्थनास्थळाशेजारी शौचालय आणि पत्र्याचं शेड होतं. पन्हाळ्यात मोहरम सण हा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. या सणात पीर पंजांना निरोप देण्यासाठी या मशिदीच्या बाहेर हिंदू मुस्लिम भाविकांची गर्दी होत असते. पावसाळ्यात भाविकांची आणि नमाज पठणावेळी गर्दी झाल्यास गैरसोय होऊ नये यासाठी या मशिदीच्या बाजूस पत्र्याचं शेड आणि स्वच्छतागृह बांधण्यात आलं होतं. मात्र हे बांधकाम सरकारी जागेत असल्याची तक्रार झाली होती. या अतिक्रमणाबाबत पन्हाळा तहसीलदारांनी हजरत पीर साधू खताल दरगाह या ट्रस्टला नोटीस काढली होती. दरम्यान याबाबत प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेचे मुख्याधिकारी, भूमी उपअधीक्षक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. यावेळी महसूल आणि भूमी अभिलेख यांनी महसूल विभागाच्या वाढीव जागेत ट्रस्टनं शौचालय आणि पत्र्याचं शेड मारल्याचं निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर शुक्रवारी रात्रीपासून हजरत पीर साधू खताह दरगाह ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून शौचालयाचं बांधकाम आणि पत्र्याचं शेड उतरवण्याचं काम सुरू केलंय. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावमधील केबल व्यावसायिक वैभव शीतल उपाध्ये यांचं अपहरण करून 5 लाख रुपयाच्या खंडणीसाठी त्यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. या प्रकरणी ओमकार दबडे आणि त्याच्या अन्य 3 साथीदारांवर पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीनाचाही समावेश आहे. वैभव शीतल उपाध्ये हे हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या जैन मंदिर परिसरात राहतात. त्यांचा मिणचे संभापुरात केबलचा व्यवसाय आहे. मंगळवार 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता वैभव यांना ओमकार दबडे, प्रथमेश वारे, ओमकार शिंदे यांच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलानं फोनवरून कामानिमित्त पेठवडगाव KMT बस स्टॉपजवळ बोलावलं. वैभव हे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना चौघांनी काम असल्याचं सांगून सहारा चौकात आणलं. या चौकामधून एका मोटारीत बसवून चौघांनी त्यांना तासगाव ते मौजे वडगाव रस्त्यावर असणाऱ्या डोंगरामध्ये आणलं. डोंगराच्या पायथ्याशी चौघांनी वैभव यांच्याकडं 5 लाखांच्या खंडणीची मागणी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी पैसे नसल्याचे सांगितल्यावर संतप्त झालेल्या ओमकार दबडे यांना मोटारीतून कोयता काढून वैभव यांच्यावर वार केला. यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी 2 दिवसात रोख 10,000 रुपये आणि 5 तारखेपर्यंत 5 लाख रुपये आणून न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन चौघे पसार झाले. त्यानंतर वैभव उपाध्ये यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात ओमकार दबडे, प्रथमेश वारे, ओमकार शिंदे याच्यासह एका अल्पवयीन विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी ओमकार दबडे, प्रथमेश वारे, ओमकार शिंदे यांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पेठवडगाव पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली गाडीही जप्त केली आहे. महिलेच्या गळ्यातील सुमारे 80,000 रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र दोघा चोरट्यांनी हिसडा मारून लांबवल्याची घटना कोल्हापुरातील शाहूपुरी 5व्या गल्लीत घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला. याबाबत शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
कोल्हापुरातील शाहूपुरीत भाग्यश्री पुरेकर या कुटुंबियांसमवेत राहतात. शुक्रवारी सायंकाळी त्या मुलगी वर्णिका हिला घेऊन 5व्या गल्लीतून पायी चालत निघाल्या होत्या. त्याचवेळी पुरेकर यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 80,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, मंगळसूत्र हिसडा मारून लंपास केलाय. या प्रकरणी पुरेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापुरातील फिनस कॉर्नर इथल्या एका इमारतीमध्ये असलेल्या घुनके आर्थोपेडिक हॉस्पिटलमधील जनरेटरनं आज दुपारी अचानक पेट घेतला. इमारतीतील स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळला. कोल्हापुरातील दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर रस्त्यावरील एका इमारतीत डॉक्टर सचिन घुनके यांचं घुनके आर्थोपेडिक हॉस्पिटल आहे. या इमारतीत एक खाजगी बँक आणि अन्य कार्यालयं आहेत. आज दुपारी घुनके हॉस्पिटलमध्ये असलेल्या जनरेटरनं अचानक पेट घेतल्यानं सर्वांचीच धावपळ उडाली. मात्र इमारतीतील स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्ट सर्किटनं लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या कामिना चौगले या रेकॉर्डवरील महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून चोरीचे 5.25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केलेत. महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणारी रेकॉर्डवरील चोरटी महिला चोरीचे दागिने विक्रीसाठी हुपरी इथं येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने कारवाई करत पोलिसांनी कामिना चौगले या रेकॉर्डवरील महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी तिच्याकडून सुमारे 5.25 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केलेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालंधर जाधव, अंमलदार योगेश गोसावी, राजू कोरे, हिंदूराव केसरे, समीर कांबळे, सतीश जंगम, रोहित मर्दाने, विजय इंगळे, संजय देसाई, संदीप बेंद्रे, सतीश सूर्यवंशी, संजय हुंबे, अशोक पवार, अमित मर्दाने यांनी मिळून केली आहे. पन्हाळा तालुक्यातील माझगावपैकी खोतवाडीत गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बोगस डॉक्टर ऋषिकेश खोत माने तसंच ऋषिकेश माने या एजंटावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आरोग्य विभागानं कारवाई केली होती. दोघांसह गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या कर्नाटकातील दोघांनाही पन्हाळा पोलिसांनी अटक केली होती. या चौघांना कळेमधील न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं चौघांची जामिनावर मुक्तता केली आहे. पन्हाळा तालुक्यातील माझगावपैकी खोतवाडी इथं ऋषिकेश चंद्रकांत खोत यानं कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना एका घरात श्री समर्थ नावाचं क्लिनिक सुरू केलं होतं. तो गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि आरोग्य विभागानं कारवाई करत बोगस डॉक्टर ऋषिकेश खोत, एजंट ऋषिकेश माने यांच्यावर कारवाई केली. घटनेची पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंद करून दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या कर्नाटकातील दोघा साथीदारांची नावं समोर आल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. बोगस डॉक्टर, त्यांचा एजंट तसंच गोळ्या पुरवठा करणाऱ्या एकाची पोलीस कोठडीची मुदत संपली होती, तर अन्य एकाला पोलीस कोठडीची मागणी करण्यासाठी पोलिसांनी चौघांना कळे न्यायालयात हजर केलं होतं. पोलिसांनी केलेली कारवाई ही बोगस असून व्यावसायिक संबंधातून केली असल्याचे पुरावे खोत यांचे वकील NP हातकर यांनी न्यायालयासमोर सादर केले. त्यानंतर न्यायालयानं चौघांची जामिनावर मुक्तता केल्याचं ॲडव्होकेट हतकर यांनी सांगितलं. मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 89/2026 जो ऋषिकेश रामचंद्र खोत यांच्या विरुद्ध व इतर 3 आरोपींच्या विरुद्ध जो दाखल केला होता, त्यामध्ये आम्ही कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलं की हा जो ट्रॅप आहे हा फेक ट्रॅप आहे. कारण हा ऑलरेडी त्याला 2:15 वाजता आपल्या ताब्यात घेऊन आणि त्या पद्धतीचे CCTV फुटेज आम्ही रोडने दाखवले कोर्टाला आणि कोर्टाची खात्री पटवून दिली की हा जो ट्रॅप झालेला आहे हा पूर्णपणे बोगस ट्रॅप आहे आणि या बोगस ट्रॅपमध्ये काहीतरी व्यावसायिक वैमनस्यातून त्या आरोपींच्यावर कारवाई केलेली आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांनी त्यामध्ये त्यांना मदत केली आहे. खोटा ट्रॅप करण्यासाठी मेडिकल ऑफिसरनी त्यामध्ये त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि आम्ही कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलं की
पटल्यानंतर कोर्टानं पोलिसांनी जी PC मागितली होती ती रद्द करून आमच्या ऋषिकेश खोत वगैरे या आरोपींना जामीन मंजूर केलेला आणि त्या जामीनची आम्ही पूर्तता करून आज रोजी त्यांची जामिनावर मुक्तता केलेली आहे. या कारवाई संदर्भात सर्किट बेंचमध्ये दाद मागणार असल्याचं ॲडव्होकेट हतकर यांनी सांगितलं. आता जो आमच्या सकृतदर्शीने आम्हाला असं दिसतंय की हा प्री प्लॅन ट्रॅप आहे आणि हा रेट टाकलेली नसून हा खोटा बनाव केलेला आहे. याबद्दल आम्ही खंडपीठामध्ये कोल्हापूर खंडपीठामध्ये FIR क्वॅशिंगसाठी नक्कीच आम्ही त्यामध्ये पिटिशन दाखल करू. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 12वीचा ऑनलाईन निकाल जाहीर. कोल्हापूर विभागाची राज्यात दुसऱ्या स्थानावरून 6व्या स्थानावर घसरण. समविचारी लोकांना एकत्र घेऊन गोकुळची निवडणूक आपण लढवणार हे पक्क. आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ निवडणुकीबाबत भूमिका केली स्पष्ट. जागतिक स्तरावर विद्यापीठ गुणवत्तेचं मूल्यांकन करणाऱ्या टाइम्स हायर एज्युकेशन एशिया 2026 या मानांकनामध्ये शिवाजी विद्यापीठाला भारतातील एकूण सार्वजनिक राज्य विद्यापीठांतर्गत 10वं आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक राज्य विद्यापीठात शिवाजी विद्यापीठाला दुसरं मानांकन प्राप्त. या मानांकनामध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ या दोनच सार्वजनिक राज्य विद्यापीठांचा समावेश. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं राहणाऱ्या धीरेंद्र सिदारनं सख्खा भाऊ नरेंद्रचा केला खून. संशयित धीरेंद्र सिदारला अटक. आणि निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडून विशेष जनजागृती मोहीम. आमदार सतेज पाटील यांची माहिती. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.